तुझ्यापेक्षा एक baby. अशी ही डान्स मस्ती. अरे श्रेयस मेरी जान, बोल ना पुष्कर. आपल्या वेळी डान्स कसा असायचा रे, है ना? क्या बात आहे यार, काय मजा यायची. हा मजा येते ना. यार, खूप धमाल यायची यार. मला तो डान्स तुझ्याकडनं बघायचा, अनुभवायचा आहे. बरं चला करूया. अरे आपस में ताकदीन हो गया, अब क्या रह गया बाकी. भाई मेरे या भाई मेरे. डान्सला नेमकं काय म्हणतात? मी याला दिलखेच डान्स म्हणतो. दिलखेच. ऍब्सोल्युटली. मला वाटलं त्या ह्या स्टेप पासून तुला वाटलं की काय हो दिलखेच म्हणजे तेच आहे ते. हा बघ, हा समोरच्याचा दिल हा खेचला, घेतला. हा समोरच्याचा दिल हा खेचला. आला. क्या बात आहे. दुनियादारीमध्ये तुला असं काही डान्स आहे का दिलखेच? मला असं वाटतं की अख्खा सिनेमाच दिलखेच आहे. ओ हो हो हो. म्हणजे माझा सिनेमा आहे म्हणून मी सांगत नाही, पण फार मजेशीर सिनेमा आहे. दोस्ती मैत्री या सगळ्याबद्दल बोलणारा सिनेमा आहे. मला प्राचीला काहीतरी सांगावं असं वाटतं सर, विथ युअर परमिशन. श्योर. आयुष्यातल्या काही गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाही, पण एक नक्की, 19 जुलैला दुनियादारी रिलीज होतोय. तू चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघ. इतकं डेफिनेटली सांगतो की जो कॉलेजचा काळ तू मिस केलास ना, ते भरून निघेल. थँक्यू थँक्यू सो मच. आता सौंदर्यवती टीम मधनं कोण येणार आहे? तुम्ही. नाही आम्ही नाही, हा. आमच्या सौंदर्यवती टीम कडनं येणारे सौंदर्य सारा हा. आणि गुरु अजिंक्य. क्या बात आहे. हे दोघ जण जो नृत्य प्रकार सादर करणार आहे त्याचं नाव आहे पासो दोबले. हा स्पॅनिश नृत्य प्रकार आहे. तिथे बुल फाईट्स चालतात आणि बुल फाईट करणाऱ्याला मॅटेडोर असं म्हटलं जातं. तिथे हा तिथल्या म्युझिकवरती सादर केला जातो, पण इथे या दोघांनी एक आगळा वेगळा प्रकार करायचं ठरवलंय. भारतीय म्युझिकवरती, इंडियन म्युझिकवरती ते सादर करणार आहेत पासो दोबले. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सारा श्रवण आणि अजिंक्य शिंदे यांचं. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. रांझा रांझा करतोनी मनवी ना कोई. हो रांझा रांझा ना कर ही रे जग बदनामी होए. पत्ती पत्ती झर जावे पर खुशबू चुप ना होए. बेगुनाह पकड़ गया इश्क में जकड़ गया. आग के दोष में बेवजह पकड़ गया. आंख से हटती नहीं, अरे हटती नहीं, अरे हटती नहीं. सोते सोते बोलता हूँ, कभी बोलते बोलते सोता हूँ. क्या जाने क्या होता है, कभी जलती आग डटोलता हूँ. एक बार तो आके देखे वो भी. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. रांझा रांझा करतोनी मनवी ना कोई. रांझा रांझा ना कर ही रे जग बदनामी होए. पत्ती पत्ती झर जावे पर खुशबू चुप ना होए. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. रांझा रांझा कर दी बे मैं आपे रांझा होई. क्या बात आहे. सारा अजिंक्य
अप्रतिम परफॉर्मन्स. काय एनर्जी होती, काय आवेग होता. मला अजिंक्य तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की ह्या कोरिओग्राफीमध्ये तू नेमका कशाचा वापर केला. कोरिओग्राफी करताना मला सगळ्यात जास्त हेल्प झाली माझ्या पार्टनरची ओमकार. डान्स फॉर्म हा खूप एक क्लासिक डान्स फॉर्म म्हणेन मी. याच्या स्टोरी दरवेळेस सेम असते, स्टेप्स मोजून 5 ते 10 असतात, ज्या कॉमन स्टेप्स असतात पासो डोबलेच्या. पण त्याच तुम्ही किती इंटेन्सिटीनी, किती अग्रेशननी आणि किती क्रिस्प करता हे जास्त इम्पॉर्टंट असतं. महागुरूंचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. सारा अजिंक्य, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू सर. पासो दोबले, अतिशय सुंदर फॉर्म. खरा हा स्पेनचा फॉर्म आहे. हा फॉर्म जेव्हा तिथे करतात तेव्हा त्या म्युझिकवर करतात पासो दोबले, आणि कोरिओग्राफी अजिबात होत नसते. इम्प्रॉम्प्टो ते करत असतात. कारण जसं तुम्ही म्हणालात अजिंक्य, 5-7च स्टेप्स आहे किंवा रुटीन आहे त्याचं, पण त्याच्यामध्ये ब्रेक्स पण असतात. तेव्हाच जाऊन पासो दोबले जो आहे तो कम्प्लीट होतो. आणि मग लॅटिन अमेरिकन फॉर्म्स मधल्या पण काही गोष्टी त्याच्यात कंबाईन केल्या जातात कधी कधी, पर्टिक्युलरली कॉम्पिटिशन्समध्ये, जसं रुंबा, संबा, चाचा, जाईव वगैरे या प्रकाराचा एक कॉम्बिनेशन सुद्धा त्यात करू शकतात. पण हा पण जो प्रकार आज तुम्ही कोरिओग्राफ केलात आणि सादर केलात तो अप्रतिम होता, यात वाद नाही. अजिंक्य, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे प्ले केलं आणि बरोबर कॅमेराला तुमचे ते डोळे टिपता यावे हा पण तुम्ही विचार केलात आणि ते अतिशय सुंदर केलं. व्हेरी नाईस. फक्त मला सारा एकच गोष्ट सांगावीशी वाटते की काही काही गोष्टींमध्ये तुम्ही तेवढ्या कॉम्प्लिमेंट नाही करू शकलात अजिंक्यला. विशेषतः द किक्स. इथे या बाजूला जाऊन तुम्ही जे दोन्ही पायांनी किक्स करत तुम्ही जे ट्वर्ल केलं, त्या किक्स ज्या जेवढ्या क्लिअर आणि क्लीन अजिंक्यच्या होत्या तेवढ्या तुमच्या नाही झाल्या. तर त्याची एक आपल्याला थोडी खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. पण परफॉर्मन्स इम्प्रेसिव्ह होता, याबद्दल वाद नाही. माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू सर. थँक्यू सर.